नमस्कार, वंदना चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. आज मी दुर्गा सप्तशतीच्या 6व्या अध्यायाचे वाचन करणार आहे. श्री दुर्गा विजयते अध्याय 6वा. ध्यान. शिरी नागमणी देवीच्या नागासनी विराजली, मणिमाळकंठी विलसे पद्मा सौंदर्यशालिनी, तेजसी जणू सूर्याभा मीनाक्षी मोक्षदायिनी, हाती अमृत कुंभ शशी शिरी शिवांकिती शुभंकरी. ऋषी म्हणाले, दूताला देवीचे बोल असह्य तरी जाहले, परते दैत्य राजा घरी विस्तारे कथिले तया. दूताचे वृत्त ऐकोनी क्रोधाने दैत्य कापला, धूम्रलोचन सेनानीला निघाया आज्ञापिले. धूम्रलोचन तातडीने सेनेसह रणी जाई रे, केसांना धरून देवीच्या आण ओढून मज पुढे. मदतीला तिच्या देव यक्ष गंधर्व येती जे, कापून काढुनी त्यांना तिजसवे येई सत्वर. ऋषी म्हणाले, राजाच्या या आज्ञेने धूम्रलोचन पातला, 60,000 दल सैन्यासह रणी झुंजास टाकला. पर्वतावरील देवीला विकट हासुनी म्हणे, माझे संगती ये देवी नृपजाया म्हणून या. बरवे मजसवे नायेशी नेईन बलपूर्वक, झिपऱ्या धरून केसांच्या ओढून नेईन तुला. देवी म्हणाली, बैलवान दत्त राजाचा शक्तिमान वीर सज्ज तू, सक्तीने जरी नेशी मज मी अबला कसे करू. ऋषी म्हणाले, देवीच्या या बोलांनी दैत्य देवीवर धावला. एका हुंकारे दुर्गेने राख त्याची केली क्षणी, रागाने चालून येणाऱ्या सैन्याला गौरी मारित, खड्ग बाण गदा शक्ती वर्षाव करुणी रणी. देवी वाहन शार्दूल क्रोधाने गरजू लागला, आयाळ हलुनी त्याने रणात उडी ठाकली. पंजाने कुणाला मारी, जपड्याने फाडिता कुणा, अनेक महादैत्यांना त्याने घोसाळून मारिले. नखांनी फाडिले किती किती पोटात फोडुनी, थपडा मारून किती किती मस्तकी तोडले. तोडिले हात दैत्यांचे डोकी छेदून मारिता, रागाने पोट फाडोनी वाहते रक्त साठुनी. रागे थरथरणाऱ्या देवी केसरीने तदा, समस्त दैत्य सैन्याचा अवघा घात घडविला. शुंभाने ऐकले वृत्त धूम्रासुर रणी खपे, गौरीच्या या शौर्याने जळफळे मनोमनी. करकरा दात खाओनी कडकडा ओठ फडकुनी, अति संतापे थरथरुनी रागे गरजत राहिला. चिडीने ओठ चावोनी आज्ञा करीतसे तदा, बोल बारे चंडमुंडांना मज पुढे लगोलग. रे चंडमुंडा तूही सेनासागर घेऊनी, हारणी बांधून देवीला आणारे अपमानित. अडविल जरी तुम्हाला मारुनी आणा तिला, तिच्या पराभवाचे वृत्त पाठवा मज लवकर. या प्रकारे देवीला अन सिंहाला मारुनी रणी, गुंडाळुनी दोन्ही प्रेते घेऊन या मज पुढे. सावर्णिक मन्वंतरामधील श्री मार्कंडेय पुराणांतर्गत श्री दुर्गा सप्तशती देवी महात्म्य ग्रंथाचा धूम्रलोचन वध नावाचा 6वा अध्याय संपला.